नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण जे की ठाणे महानगरपालिका पदभरती 2025 साठी बघा TCS पॅटर्ननुसार बघा मित्रांनो गणित व बुद्धिमत्तेच्या ठिकाणी प्रश्न मित्र काही ठिकाणी बघा आपण आज कव्हर करत आहोत। ओके, तर बघा या ठिकाणी आपला आजचा हा भाग 4 आहे। बघा याच्या अगोदर जर तुम्ही मागील 3 भाग या ठिकाणी अभ्यासाल नसाल त्या बघा सर्व भागाची मित्रांनो जी लिंक आहे बघा तुम्हाला या व्हिडिओच्या आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल केली आहे। अवश्य बघाल नसाल अवश्य एकदाशी बघून घ्या, कारण मित्रांनो बघा TCS चे मोस्ट PYQ प्रश्न आम्ही बघा मित्रांनो या ठिकाणी त्या सर्व बघा प्रश्नपत्रिकामध्ये या ठिकाणी कन्वर्ट केलेले आहेत। म्हणून बघा वेळ वाया घालू नका म्हणून आणि सर्व काय बघा मागले 3 पार्ट या ठिकाणी अभ्यासून आणि त्यासोबत बघा आजचा हा आपला भाग 4 या ठिकाणी बघा देखील या ठिकाणी तुम्ही अभ्यासून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या। आणि महत्त्वाची बात म्हणजे काय, जर तुम्ही अजूनही बघा या ठिकाणी जर अप्लाय केलं नसेल बघा तर अवश्य अप्लाय करा। बघा या ठिकाणी बघा 2 सप्टेंबर सांगतो 2 सप्टेंबर ही मित्रांनो बघा या ठिकाणी शेवटची दिनांक असणार आहे। ओके, बघा मित्रांनो जवळपास 1773 बघा म्हणजे किती तब्बल बघा मित्रांनो महानगरपालिकेच्या मित्रांनो बघा जवळपास या 10 वर्षांमध्ये एवढी बघा मित्रांनो जगा कोणत्याही महानगरपालिकेने या ठिकाणी काढलेल्या नाहीत, जे की मित्रांनो या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेने काढलेले आहेत। ओके, बघा मित्रांनो जास्तीत जास्त या ठिकाणी जागा निघाल्यामुळे बघा तुमचे या ठिकाणी लागण्याचे चान्सेस देखील जास्तीत जास्त या ठिकाणी बघा वाढलेले आहेत। म्हणून बघा चान्स गमावू नका, अवश्य फॉर्म भरा। ओके, तर बघा प्रश्न पहिला, खालील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बघा एकदम सोपा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं जे मित्रांनो बघा राईट आन्सर आहे बघा ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कळवण्याचा प्रयत्न करून टाका। ओके, पुढे प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय म्हणतो, कशा स्वरूपाने सोडवायचा आहे। ओके, तर बघा या ठिकाणी प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा। ओके, तर काय 1 च्या संबंध 4 ची आहे, 4 च्या बाद 27, 27 चा प्रश्न चिन्हाशी आणि त्याच्या बाद आलं 3125। ओके, TCS चा मोस्ट PYQ प्रश्न आहे बरं मित्रांनो, TCS चा मोस्ट PYQ प्रश्न। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं आपण योग्य आन्सर कशा रीतीने काढू शकतो, तर या ठिकाणी केलं का बघा फक्त आणि फक्त। ओके, या ठिकाणी 1 आहे ना मित्रांनो सरळ या 1 ची सरळ आता क्रमाने केले बरं, जेवढे जे काही खेळ केले ते क्रमानुसार केलं। ओके, जसं की 1 घेतलं पहिलं, पुन्हा 2 घेतलं, पुन्हा 3, पुन्हा 4 आणि पुन्हा 5 या प्रकारे घेतलं। ओके, आता सरळ या 1 ला मित्रांनो 1 गुणाकारात 1 पट केलं। ओके, 1 ची 1 पट 1च आहे, पुन्हा याची 2 ची बघा दुप्पट केलं। ओके, जसं की 2 गुणाकारात 2 4। ओके, पुन्हा 3 ची 3 पट केलं, जसं की 3 गुणाकारात 3 गुणाकारात 3 27। ओके, असे या ठिकाणी बघा 4 चे आपल्याला 4 पट करायचे। ओके, या ठिकाणी तर जसं की 4 गुणाकारात 4 गुणाकारात 4 गुणाकारात 4। ओके, 4 चौक 16, 16 चौक 64। आता सरळ हे 64 गुणाकारात 4, जसं की 4 चौक 16 हातच्याला 1, पुन्हा 4 सकट 24, 24 आणि 1 25 म्हणजे किती बघा 256। या ठिकाणी प्रश्नाचा आपला योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की या ठिकाणी राईट आन्सर बघा 256 या ठिकाणी असणार बघा आपल्या प्रश्नाचं। ओके, लक्षामध्ये असू द्या बघा एकदम मित्रांनो बघा या ठिकाणी काय TCS चे मोस्ट PYQ या ठिकाणी बघा आम्ही तुम्हाला या ठिकाणी सोडवून देत असतो। म्हणून बघा मित्रांनो सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि सबस्क्राईब करण्यासोबत काय तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण या ठिकाणी बघा बघण्याचा प्रयत्न करा। ओके, तर पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी। ओके, तिसरा प्रश्न बघा तर गटामध्ये बसणारा शब्द या ठिकाणी बघा आपल्याला ओळखायचा आहे। तर बघा एकर, किलोमीटर, चौरस, फूट, हेक्टर मित्रांनो बघा यापैकी कोणता शब्द जो आहे मित्रांनो बघा या ठिकाणी गटामध्ये बसत नाही। तर बघा जो की क्रमांक ब जे की मित्रांनो किलोमीटर हे बघा या ठिकाणी मित्रांनो गटामध्ये न बसणारा शब्द आहे, कारण मित्रांनो बघा एकर, चौरस आणि हेक्टर हे मित्रांनो बघा शेती वगैरे मोजण्याचे एकक आहे आणि मित्रांनो बघा रस्ता मोजण्याचे एकक मित्रांनो या ठिकाणी किलोमीटर हे आहे। म्हणून बघा या ठिकाणी जे की गटात न बसणारा शब्द बघा जे की किलोमीटर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब बघा या ठिकाणी असणार आहे आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर। ओके, लक्षामध्ये असू द्या
एकदम मित्रांनो बघा या ठिकाणी सोप्या ट्रिकनुसार बघा आपण मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा सर्व काही प्रश्न सोडवून दाखवत असतो. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघा कशा स्वरूपाचा आहे. तर बघा प्रश्नाच्या अगोदर मित्रांनो एक माहिती सांगतो, ती म्हणजे काय तर बघा या ठिकाणी आपण मित्रांनो एक जवळपास 5000 प्लस मित्रांनो एक प्रश्नांचा या ठिकाणी महाठोकळा आपण बघा या ठिकाणी तयार केलेला आहे. मित्रांनो आपला जर हा महाठोकळा तुम्ही अद्याप खरेदी केला नसेल, बाय केला नसेल, अवश्य खरेदी करून घ्या. कारण मित्रांनो बघा TCSचे मोस्ट PYQ प्रश्नसंच मित्रांनो आम्ही या महाठोकळ्यामध्ये बघा या ठिकाणी समाविष्ट केलेली आहेत. ओके, या महाठोकळ्यामध्ये बघा तुम्हाला मित्रांनो GK GS भेटतं. ओके, GK GS. ओके, यासोबतच सांगतो तुम्हाला करंट अफेअर्स, यासोबत करंट अफेअर्स भेटतं आणि प्लस मराठी ग्रामरचे मित्रांनो बघा मोस्ट PYQ या ठिकाणी बघा जे कोणते जे मित्रांनो भाग आहेत बघा TCSनं रिपीट करणार आहे ते सर्व भाग तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी भेटून जातील. ओके, अवश्य बाय करा मित्रांनो. बघा 100% परीक्षेमध्ये विचारले जातील मित्रांनो या स्वरूपाचे प्रश्नसंच मित्रांनो आम्ही या महाठोकळ्यामध्ये या ठिकाणी बघा समाविष्ट केलेले आहेत. बघा बाय करण्यासाठी बघा या ठिकाणी आपला नंबर देतो, हा 7414933007 हा आपला बघा नंबर आहे मित्रांनो. या नंबरवर फक्त आणि फक्त 150 रुपये पे करा. पे केलेली स्क्रीनशॉट बघा तुम्ही आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका. अवघ्या 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके, निव्वळ मित्रांनो वेळ लावू नका, अवश्य फटाफट आपला महाठोकळा बाय करून घ्या. ओके, बघा 7414933007 आपला क्रमांक आहे. 5000 प्लस ठिकाणी बघा प्रश्न सहज आहेत. ओके, अवश्य बाय करा लगेच. ओके, पुढे बघा चौथा प्रश्न काय म्हणतो तर 700 मीटर लांबीची आगगाडी ही ताशी 60 किमी वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यास 45 सेकंद वेळ लागतो. तर बोगद्याची लांबी किती मीटर असेल? ओके, तर बघा TCSचा मोस्ट PYQ प्रश्न आहे. या ठिकाणी थोडासा अवघड लेवलचा प्रश्न आहे, परंतु बघा तुम्हाला मित्रांनो एकदम कमी वेळेमध्ये कशा प्रकारे सोडवता येतो या ठिकाणी बघा आम्ही तुम्हाला सांगून टाकतो. ओके, तर बघा अशा प्रकारचा प्रश्न कशा सोडवायचा बघा मित्रांनो. या ठिकाणी असा प्रश्न विचारला की बोगद्याची लांबी बघा, बोगद्याची लांबी आणि गाडीची लांबीची मित्रांनो बघा आहे या ठिकाणी प्लस करायची असते. गाडीची लांबी आणि बोगद्याची लांबीची बेरीज करायची असते याच्या ठिकाणी. ओके, तर आपल्याला या ठिकाणी किती गाडीची लांबी दिली बघा 700 मीटर दिलं. ओके, 700 मीटर बघा गाडीची लांबी दिली, परंतु आपल्याला या ठिकाणी बोगद्याचीच लांबी काढायची आहे. म्हणून काय करा 700 प्लस बोगदाला आपल्याला माहीत नाही ना, म्हणून या ठिकाणी आपण बोगद्याला X म्हणू. ओके, आता बरोबर हे किती 60 किमी वेग घ्या, याच्या गुणाकारामध्ये हे घ्या सेकंद जसं की 45 सेकंद आणि आता याच्या गुणाकारात घ्या 5/18. ओके, 5/18 जशास तसं. ओके, कसं या ठिकाणी मी तुम्हाला सूत्र सांगतो बघा. सूत्र जरी पाठ केलं सूत्रानुसार घेतल्यावर आपण हे सूत्रानुसार सर्व काय घेतलेलं आहे आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त आपण सूत्राचा वापर न केला. ओके, डायरेक्ट या ठिकाणी बघा सूत्रामध्ये किमती भरल्या. तर सूत्र देखील सांगतो. ओके, सूत्र काय आहे अंतर. ओके, अंतर बघा अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ. ओके, याच्या गुणाकारात 5/18 आहे मित्रांनो बघा या ठिकाणी सूत्र आहे बघा. ओके, लक्षामध्ये असू द्या सर्वांच्या, पाठांतर करून द्या सूत्र. ओके, तर बघा आता जसं की 3 जर आपण याला जर भाग दिलं बघा तर या ठिकाणी कशा प्रकारे भाग बसतो. तर जसं आता बघा या ठिकाणी मी भाग देतो जसं की 6 × 18 पुन्हा 6 एके जसं आता या ठिकाणी जाऊ द्या असं भाग देऊ आपण 3ने भाग देऊ. ओके, तर 3 जर भाग दिलं समजा तर 3 1 3. ओके, मग या ठिकाणी 1 उरलं, 3 5 15 आणि 3 सांग या ठिकाणी आलं 18. ओके, आता काय करा बघा या ठिकाणी भाग द्या वरी. ओके, तर जसं की आपण या ठिकाणी बघा आता कशा प्रकारे भाग देऊ बघा. तर ओके, थोडंसं बघा या ठिकाणी गणित आपलं फिसकलेलं होतं. 60च्या ठिकाणी मी 70 घेतलं होतं. ओके,
हे सर्व कट करतो, पुन्हा एकदा परत म्हणतो की अंतर काढायचं आहे ना आपल्याला. हे 700 मीटर लांबी घेतलं गाडीची जशाच तशी, प्लस बोगद्याची लांबी x मानली, बरोबर ही 60 किमी, वेग गुणाकारात 45 सेकंद आणि याच्या गुणाकारात आले 5/18. ओके. आता जशाच तसं 3 एके 3 ह्याच्याला 1 पुन्हा 3 5 15, 3 सांग 18, 6 एके 6, 6 10 60. आता 15 10 150, हे 150 गुणाकारात हे घ्या 5. आता 5 0 0 15 5 75 म्हणजे किती बघा मित्रांनो, जवळपास किती तर बघा 5 0 0 आणि 15 5 75 म्हणजे किती बघा, या ठिकाणी 700 प्लस x बरोबर आपल्याला भेटलं किती बघा 750. तर आता सरळ सरळ हे x घ्या, हे x बरोबर हे 750 आणि हे जे मित्रांनो इकडं प्लसमध्ये 700 आहेत या साईडला गेले मायनसमध्ये. जर आता आपण या 750मधून जर 700 मायनस केले उरलं किती फक्त 50 मीटर बघा मित्रांनो. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की मित्रांनो या ठिकाणी बघा क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. एकदम मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत. ओके. जर तुम्हाला दिसायला थोडंसं क्वालिटी कमी वाटत असेल, क्वालिटी बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी वाढवून घेऊ शकता. ओके. पुढचा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे. 5वा प्रश्न बघा. तर बघा मित्रांनो 5वा प्रश्न बघा या ठिकाणी काय, तर परवा पाऊस पडला होता, उद्या शनिवार आहे, तर कोणत्या वारी पाऊस पडला होता, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला. ओके. तर कधी परवाच्या दिवशी या ठिकाणी पाऊस पडला होता आणि उद्या शनिवार आहे. ओके. उद्या शनिवार असेल तर बघा या ठिकाणी आज कोण वार असेल बघा, तर आज शुक्रवार असेल. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आज शुक्रवार असेल तर या ठिकाणी काल गुरुवार होता. ओके. काल गुरुवार आणि परवा बघा या ठिकाणी मित्रांनो बघा बुधवार, जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा. काय मित्रांनो, तर बघा बुधवारी मित्रांनो या ठिकाणी पाऊस पडला होता बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. TCSचा मोस्ट PYQ प्रश्न हा या ठिकाणी असणार आहे. ओके. पुढचा शमिता ही राकेशची पत्नी व प्रदीपची बहीण आहे. जयदीप हे प्रदीपचे वडील आहेत, तर जयदीप हे राकेशचे कोण असतील. TCSचा मोस्ट PYQ प्रश्न आहे मित्रांनो बघा. ओके. लक्षामध्ये असू द्या मित्रांनो बघा. यासोबत काय करा तुम्ही बघण्यासोबत व्हिडिओ वही पेन घ्या, नोट डाऊन करून घ्या. ओके. नोट डाऊन करून घ्या बघा मित्रांनो, याचा सराव करत राहा. ओके. बघा शमिता मित्रांनो ही राकेशची पत्नी आहे, म्हणून काय करतो मी पहिलं या ठिकाणी राकेश घेतो, वरी पहिलं या ठिकाणी मी राकेश घेतो. ओके. राकेशची पत्नी या ठिकाणी शमिता मी खाली घेतो. शमिता ही राकेशची पत्नी आहे. ओके. त्यासोबत प्रदीपची बहीण आहे. ओके. यासोबत बघा प्रदीप, या ठिकाणी प्रदीप आहे, प्रदीपची बहीण आहे आणि जयदीप हे प्रदीपचे वडील आहेत. या ठिकाणी घेतो जयदीप हे प्रदीपचे वडील आहेत. ओके. तर जयदीप हे राकेशचे कोण. ओके मित्रांनो बघा आता कोण, शमिता ही राकेशची पत्नी आहे, यासोबतच शमिता प्रदीप हे मित्रांनो कोण, जयदीपचे मुले आहेत, म्हणजे जयदीप हे या दोघांचे वडील आहेत. तर जयदीप हे राकेशचे कोण. तर आता मित्रांनो जयदीप, ओके, जयदीपची मुलगी शमिता आहे, तर मुलगीचा या ठिकाणी नवरा म्हणजे कोण, तर राकेश, या ठिकाणी जयदीप. ओके. तर आता राकेशच्या या ठिकाणी जयदीप कोण असणार आहेत, तर जे की मित्रांनो बघा आपल्या बायकोचे, ओके, आपल्या बायकोचे पप्पा म्हणजे मित्रांनो कोण, वडील, या ठिकाणी राकेशचे कोण लागतील, तर जे की बघा या ठिकाणी जयदीप हे मित्रांनो सासरे लागतील बघा, जे की बघा आपला क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की मित्रांनो लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. एकदम मित्रांनो बघा हार्ड लेवलचे प्रश्न आहेत, परंतु या ठिकाणी आपण शॉर्ट ट्रिकनुसार बघा तुम्हाला सोडवून दाखवून या ठिकाणी सोप्या ट्रिकनुसार एकदम सर्व काही प्रश्न या ठिकाणी बघा एका सोप्या मित्रांनो लेवलच्या या ठिकाणी आपण केलेले आहेत. ओके. लक्षामध्ये असू द्या. ओके. पुढे काय म्हणतो 7वा शेवटचा प्रश्न आहे बघा हा. तर मुलींच्या एका रांगेत साक्षीचा डावीकडून 13वा क्रमांक येतो व उजवीकडून 11वा क्रमांक येतो. त्या रांगेतील मुलींची एकूण संख्या किती असणार. तर बघा TCSचा PYQ प्रश्न आहे मित्रांनो. तर काही करू नका, या जर प्रकारचा प्रश्न विचारला पहिलं
13 आणि 11 प्लस करा. तर 11 आणि जर आपण 13 जर बघा या ठिकाणी जर बेरीज केली बघा 11 आणि 13ची, तर टोटल होते बघा या ठिकाणी किती 11 आणि 23 13. ओके, 3 आणि 1 4 आणि हे 1 आणि 1 2. जर आता जर आपण या 24मधून 1 मायनस केलं उरले किती 23 बघा मित्रांनो. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा मित्रांनो काय, तर त्या रांगेतलं मित्रांनो बघा एकूण मुलींची संख्या किती असणार, तर बघा जे की क्रमांक 23 इतकी असणार बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे बघा. ओके, तर मित्रांनो हे होते आपले या ठिकाणी आजचे जे की TCSनं विचारलेले मोस्ट PYQ प्रश्नसंच. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आपला हा संपूर्ण भाग तुम्ही शेअर करा आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आवश्यक सबस्क्राईब देखील करून द्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी आणि करा अभ्यास.